दालचिनी आणि मध एकत्र खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते, सर्दी खोकल्यावर आराम मिळतो, त्वचेचे आरोग्य सुधारते आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते, कारण यात अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते, पण यावर अधिक वैज्ञानिक संशोधनाची गरज आहे. मुख्य फायदे: रोगप्रतिकारशक्ती. दोन्हीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला संसर्गापासून वाचवतात. पचन सुधारते. अपचन, गॅस आणि पोटदुखी कमी करण्यास मदत करते. जेवणानंतर मध आणि दालचिनी घेतल्यास पोट फुगत नाही. सर्दी आणि खोकला. हे मिश्रण सर्दी आणि खोकल्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे, ज्यामुळे लवकर बरे वाटू शकते. त्वचेसाठी. मुरूम कमी करण्यास, त्वचेचे संक्रमण बरे करण्यास आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते. दालचिनी पावडर आणि मध यांची पेस्ट मास्क म्हणून वापरता येते. हृदय आरोग्य. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. वजन कमी करणे. चयापचय क्रिया वाढवून वजन कमी करण्यास मदत करू शकते. गरम पाण्यात मध आणि दालचिनी घालून पिणे हा एक सोपा मार्ग आहे. सांधेदुखी. दालचिनी आणि मधाच्या मिश्रणामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते. कसे वापरावे? चहा. गरम पाण्यात मध आणि दालचिनी पावडर मिसळून प्या. पेस्ट. त्वचेवर लावण्यासाठी किंवा जखमांवर लावण्यासाठी मध आणि दालचिनीची पेस्ट बनवा. अन्नावर शिंपडा. ओट्स, स्मूदी किंवा इतर पदार्थांवर दालचिनी पावडर आणि मध शिंपडा. टिप: जरी हे नैसर्गिक उपाय